नमस्कार. मी परीस ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत करत आहे. आज आपण या ठिकाणी राजेंद्र वेठेकर यांच्या क्रिम्सनच्या बागेमध्ये आहे. त्यांचं आज या ठिकाणी हार्वेस्टिंग चालू आहे. साधारणपणे पहिल्याच वर्षाचा बाग आहे त्यांचा. तर आपण त्यांच्याकडून काही गोष्टी समजून घेऊ. नमस्कार. आपलं नाव आणि माझं नाव राजेंद्र तानाजी वेठेकर, पिंपरी पेंढार, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझी पहिल्या वर्षाची क्रिम्सन आहे. इथून मागं माझी होती मामा जंबो होती, पण किती वर्षापासून आपण मामा जंबो? मी 10 वर्षापासून आहे. परंतु आत्ताचं जे बदलतं वातावरण आहे याच्यामध्ये मामा जंबो असेल किंवा ज्या इंडियन व्हरायटी यांना माल तयार झाल्यानंतर, शुगर आल्यानंतर जर पाऊस आला तर क्रॅकिंग वगैरे अशी समस्या आहे. हा, माझं इथंच प्लॉट होता, पण तो पण असं हार्वेस्टिंगच्या टायमाला नेमकी असं धो पडलं किंवा काय झालं का ते क्रॅक होऊन जायचं. त्या मानाने माझ्या ही व्हरायटी मला सूट वाटते. वातावरणाच्या बदलत्या वातावरणाला ही व्हरायटी सूट आहे. बऱ्याच वेळा असं होतं की क्रिम्सनच्या बद्दल बराच गवगवा केला जातो की ही व्हरायटी टनेज देत नाही, हिचे घड छोटे राहतात, त्याच्यानंतर याला कलर येत नाही, शुगर कमी असते. परंतु या ठिकाणी जर बघितलं आपण तर असे अतिशय मोठे घड आपण जर बघितले हे तर अगदी 125 मण्यांपर्यंत मणी त्याच्यामध्ये असतील. आणि हे जर बघितलं तर अगदी जम्बोचे घड जसे व्हावा त्या पद्धतीनंचे हे घड या ठिकाणी आहे. एका काडीला आता हे 2-2 घड आहे. म्हणजे त्याच्यानंतर पहिलं वर्ष असल्यामुळं काही ठिकाणी पानं पण कमी आहे, परंतु फुगवण साधारणपणे अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. आणि एवढाच माल वरती दिसतोय, एवढा माल आपण मला वाटतं खाली काढून टाकलेला आहे. पहिल्या वर्षीची बाग होती, झाडांमध्ये तेवढी ताकद नाही. 20 बंच कंपल्सरी ठेवलेले आहे. 20 बंच ठेवलेले, 20, 22, 18 असे बंच आहे. आणि साधारण 18 ते 20 mm पर्यंत याची MM साईज आहे. शुगर थोडीशी अजून यायला पाहिजे होते, परंतु एक्सपोर्टला मालाचं जास्त डिमांड असल्यामुळं त्या ठिकाणी थोडीशी लवकर हार्वेस्टिंग होत आहे. तर आपल्याला इतर व्हरायट्यांच्या तुलनेत हिच्या बाबतीत, कामांच्या बाबतीत काय वाटलं? एकदम मस्त आहे. बाकीच्या व्हरायट्यांपेक्षा कामही कमी आहे आणि वातावरणाला अनुकूल अशी व्हरायटी आहे. म्हणजे सुरुवातीला जर काडी विरळणी आणि सपकेन जर वेळेत केली आणि त्या ठिकाणी जर लेबर आपल्याला कमी लागते, हिला PGR कमी लागते, ठराविकच काम आहे. म्हणजे छाटणी, पेस्टिंग, फेल काढणं आणि त्याच्यानंतर थिनिंग, थोडीशी बोटाळणी. बाकी इतर कामं जे आहे, इतर व्हरायटींचे जे PGRचे काम आहे ते PGRचे कामं हिला नाही, अतिशय कमी प्रमाणात PGR लागते. दुसरी गोष्ट, हिला अतिशय पाऊस असल्यामुळे आपण बेसल डोस देखील टाकू शकलो नाही. जे काही वॉटर सोलेबल ग्रेड आहे चांगल्या कंपन्यांच्या त्याच या ठिकाणी वापरलेल्या आहे. बेसल डोस देखील या ठिकाणी टाकता नाही आलेला. तर त्या मानानं बेसल डोस नसताना देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला म्हणजे ती आलेली आहे. निश्चित चांगलं टनेज येईल. आणि शेतकऱ्यां बांधवांच्या म्हणजे डोक्यामध्ये जे संभ्रम आहे की त्या ठिकाणी क्रिम्सनला टनेज कमी आहे, बंच साईज छोटी राहते, त्याला कलर येण्यासाठी प्रॉब्लेम येतो, त्याच्यानंतर शुगर कमी राहते. तर ह्या समस्या ह्या बागेच्या माध्यमातून आपण त्या दूर झालेल्या आहे असं मला वाटतं. या ठिकाणी कुठलंही नॉलेज जास्त नसताना आपण फक्त जे सांगितलेले कामं आहेत तेच केलेले आहे. जास्त काम केलं तर उलट अडचण येते. त्यामुळं काम कमी असलेली व्हरायटी, अतिशय छान व्हरायटी, क्लायमेटला सूट असलेली व्हरायटी ही आहे. मी शेतकरी बांधवांना या ठिकाणी सांगेल की सह्याद्री किंवा इतर कंपन्यांनी ज्या इम्पोर्टेड व्हरायटी आणलेल्या आहे त्या चांगल्याच आहे, परंतु त्यासाठी सभासद होणं, बाकीच्या गोष्टी सगळ्याच शेतकऱ्यांना शक्य नाही आहे. किंवा त्यांचे सह्याद्रीचे किंवा इतर कंपन्यांचे पण लिमिटेशन आहे, कारण त्यांनी त्या इम्पोर्ट करून भरपूर त्या ठिकाणी रॉयल्टी दिलेली आहे किंवा पेटंट घेतलेलं आहे. त्यांचा खर्च पण मोठा आहे, त्यांना बी म्हणजे ते पैसे वसूल झाले पाहिजे. परंतु सामान्य शेतकऱ्याला आज जर क्लायमेट चेंजेसला कुठली व्हरायटी करायची असेल तर सध्या तरी क्रिम्सनला पर्याय नाही आहे. क्रिम्सन अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे क्लायमेट चेंजेसला सूट आहे. पहिले 17-18 दिवस फक्त जास्त पाऊस नको आहे. म्हणजे त्या ठिकाणी 17-18 दिवसात देखील आम्ही भरपूर पाऊस झालेल्या ठिकाणी देखील बागा वाचवलेल्या आहे. गेल्या 5-6 वर्षापासून आपण याच्यामध्ये काम करतो आहे. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी लावलेली आहे तर त्यांना निश्चितपणानं त्या ठिकाणी यश आलेलं आहे.
काही शेतकऱ्यांचे वैयक्तिक प्रॉब्लेम जर असले तर त्या ठिकाणी फेल्युअर येतं. परंतु मी आपल्याला या ठिकाणी असं सांगू इच्छितो की प्रत्येक द्राक्ष बागायतदाराला 6 ते 7 वर्षातून एकदा फेल्युअर येतच. मग तो माल नसणं किंवा क्लायमेट चेंजेसमुळे त्या ठिकाणी गारपीट होणं किंवा बाकीच्या काही गोष्टी ज्या आहे तर त्या गोष्टींना पुढं सामोरं जावंच लागते, तर ते गृहीत धरायचं आपण. परंतु द्राक्ष शेती जी आहे तर किती पाऊस झाला, आता जर बघितलं आपण तर 100-125 मिलीमीटर पाऊस झालेल्या ठिकाणी देखील चांगल्या पद्धतीनं द्राक्ष त्या ठिकाणी आहे. आणि ह्या वर्षीचं जर बघितलं आपण तर 43% माल आहे, बाकीच्या 60-70% बागा फेल आहे. तर त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी कामं केलेली आहे तर त्या ठिकाणी निश्चितपणानं माल आहे आणि तो चांगल्या दरानं देखील विकला जात आहे. त्यामुळं म्हणजे ह्या द्राक्ष शेतीला बदनाम न करता ते कामं समजून घेऊन किंवा ह्या व्हरायटीला मी विशेष करून सांगेल की ही क्रिम्सन व्हरायटी समजून घेऊन जर समजून उमजून कामं केले तर निश्चितपणानं ती आपल्याला चांगलं उत्पन्न दिल्याशिवाय राहणार नाही, असं मला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. लागवड आहे आपली रूस्टॉकची, ही बँगलोर डॉगरीजच आहे. कधीची लागवड होती साधारण? ही 10 जानेवारी 10 जानेवारीची लागवड. 10 जानेवारी रूस्टॉक लावलं. 10 जानेवारी 2024 हा रूस्टॉक लावलं. आणि 10-11 सप्टेंबरला 10 आणि 11 ग्राफ्टिंग सप्टेंबर केलं. 2024ला आपण ग्राफ्टिंग ग्राफ्टिंग केलं. त्याच्यानंतर मग रिकट आपण फेब्रुवारीमध्ये घेऊन वरती नेऊन सिंगल वलांडा या ठिकाणी केलेला आहे. याचं कारण आपली लागवड म्हणजे जुन्याच बागेत आपण लावलेली, म्हणजे 8-4ची लागवड आहे. म्हणजे यांचं जुनं स्ट्रक्चर होतं 8-4चं, त्याच्यावर सिंगल वलांडा घेतलेला आहे. आणि त्या ठिकाणी आपण रिकट करून सिंगल वलांड्याला ह्या काड्या, काही अंगावरच्या काड्या अशा तयार करून घेतलेल्या आहे. आणि पीक छाटणी आपली 1 ऑक्टोबर 2025ची होती. आणि आज आहे या ठिकाणी 10 फेब्रुवारीला 2026ला हार्वेस्टिंग चालू आहे. आपण हा डीजे एक्सपोर्टला सॅम्पल पास होऊन आपली हार्वेस्टिंग हो राहिलेली आहे. 172 रुपयाचा रेट त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणजे आपला खूप मोठा ग्रुप आहे आपला पिंपरी पेंढरमध्ये. गेल्या 2012 पासून माझी या ठिकाणी कन्सल्टन्सी आहे. तर एकंदर भविष्यात ह्या व्हरायटीबद्दल किंवा आपल्याकडं बाकीच्या 35-36 पण आलेल्या आहे, पण त्यांना थोडी लिमिटेशन आहेत ह्या व्हरायटीबद्दल. किंवा पुढं जर तुम्हाला लागवड करायची असेल अजून तर पहिल्या वर्षाचा हा अनुभव बघता तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांना? माझं वैयक्तिक मध्ये पहिल्या वर्षाला मला एवढं मस्त म्हणजे चांगली व्हरायटी आहे. माझं आता मी तिकडे 1.5 एकर लावणार, ती पण मी माझ्या क्रिम्सनच भरणार. कारण माझा इथं इश्यू काय आहे का, इथं हे पाणी असल्यामुळं दव जास्त मग ते ब्लॅक व्हरायटी क्रॅक होते. तसं हिला तो इश्यू काहीच नाही. व्हरायटी आता जर बघितलं तर आपण घड पण हाताला अशी कडक लागतात आणि क्रंचीनेस, भरपूर क्रंचीनेस त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ही व्हरायटी रपटप आहे. शेतकऱ्यांनी हिच्याबद्दल विचार करायला हरकत नाही. ज्यांना नवीन लावायचे असतील तर इंडियन व्हरायटीला दिवसेंदिवस क्लायमेट खराबच होत जाणार आहे. चुकून कधीतरी चांगलं वातावरण भेटल, परंतु भविष्यात आपली म्हणजे गेलेलं भांडवल काढण्यासाठी ही एक नवीन व्हरायटी म्हणून आपण, नवीन तशी जुनीच आहे परंतु तिच्याबद्दलच्या प्रॅक्टिसेस काही म्हणजे लोकांपर्यंत पोहोचल्या नव्हत्या व्यवस्थित. तर अनेक लोकांनी त्याच्यावर खूप चांगलं काम केलं, सह्याद्रीनं काम केलं, किंवा जुने जे काही लोक आहे, सुरेश मामा कळमकर असतील किंवा अजून काही लोक आहेत, त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणावर काम करून हे शेड्यूल लोकांपर्यंत आलं. त्यामुळे ही एक चांगली रपटप व्हरायटी शेतकऱ्यांना कुठल्याही एक्सपोर्टरला आपण देऊ शकल आणि ह्या बदलत्या वातावरणाला सूट राहील असं मला या ठिकाणी वाटतं. धन्यवाद.